अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांनी केलेला एक अद्भुत चमत्कार सांगणार आहे। एका ब्राह्मणाच्या बाईचा नैवेद्य स्वीकारला हा अनुभव सांगणार आहे। तर बघा, एका ब्राह्मणाच्या बाईने श्रद्धापूर्वक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याकरिता नैवेद्य आणला होता। बाई निर्धन असल्यामुळे कोणी तिची दाद लागू देईनात। ती लांब बसून श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चिंतन करीत, माझ्या नैवेद्यातील 2 घास श्री स्वामी समर्थ महाराज घेतील काय, अशी प्रार्थना मनात करत होती। इतक्यात श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, अरे भटणीच्या नैवेद्यास कोण आडवा येतो, मी आहे, अगं इकडे ये, असे म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्या हाताने बाईस खुणविले। त्यासरशी गरीब बाईने धावत येऊन श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांनी तो नैवेद्य परम आदराने घेतला। धन्य ते समर्थ। गरीब बिचारी बाई फार लांब बसलेली असून तिची दात कोणी लागू देईनात। तथापि अंतरसाक्षीत्वाने जाणून श्री स्वामी समर्थ महाराज यांनी बाईवर कृपा केली आणि श्री स्वामी समर्थ महाराज बाईस म्हणाले, तुला खोडकर मुलगा होईल। हे वाक्य ऐकून बाईच्या पोटात आनंद मावेना। तेव्हा बाई श्री स्वामी समर्थ महाराज यांना विनंती करून म्हणाली की आजपर्यंत पुष्कळ सत्पुरुष पाहिले, परंतु तुमच्यासारखा आजपर्यंत माझ्या दृष्टीस पडला नाही। आपल्या चरण कृपेने पूर्ण समाधान झाले। बाईस 45 वर्षापर्यंत पुत्र संतान नव्हते। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने 1 वर्षाच्या आतच तिला पुत्रप्राप्ती झाली। श्री स्वामी समर्थ महाराज यांचे तिला स्मरण झाले असता ती सद्गदित होऊन प्रेमाने रडत असत। अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांची अगाध लीला। अशक्य ही शक्य करतील स्वामी। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।